नमस्कार. आज मी तुमच्यासाठी सुंदर अशी एक पनीरची रेसिपी घेऊन आली आहे. पनीर ब्रेड रोल. त्यासाठी आपल्याला लागणार आहे किसलेले पनीर, उकळून किसून घेतलेला बटाटा, पानकोबी बारीक कापलेली आणि एक टमाटा बारीक कापून घेतलेला. त्यानंतर त्यात आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट टाकणार आहोत. त्यानंतर सर्व मसाले आपण त्यात टाकून घेणार आहोत. बारीक कापलेली हिरवी मिरची, बारीक कापलेला कोथिंबीर, धणे आणि जिरे पावडर, त्याचप्रमाणे गरम मसाला अर्धा चमचा, काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा लाल तिखट आपण त्यात टाकून घेणार आहोत. 1 चमचा भरून लसूण अद्रक याची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ आपण त्यात टाकून घेणार आहोत. त्यानंतर एका भांड्यात आपण 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यात आपण थोडी मिरी पावडर टाकून घेणार आहोत. त्याचप्रमाणे चवीनुसार आपण मीठ टाकून पाणी टाकून त्याचे एक छान अशी पेस्ट म्हणा किंवा स्लरी आपण तयार करून घेणार आहोत. आपण पाहू शकता की छान अशी आपली स्लरी तयार झालेली आहे. आता आपण स्टफिंगसाठी जे सर्व साहित्य आपण एका बाउलमध्ये घेतलेलं होतं, तर ते आपण आता एकत्र एकजीव करून घेणार आहोत आणि त्यात थोडा 1 ते 1.5 चमचा टोमॅटो सॉस टाकणार आहोत आणि पुन्हा हे सारण एकत्र करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण काही ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याच्या कडा आपण कापून घेतलेल्या आहेत आणि एका बाउलमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण तो ब्रेड बुडवून त्याला चांगला असा दाबून पिळून घेणार आहोत आणि आपण जे पनीरचं स्टफिंग तयार केलेलं आहे त्याचा एक लंब गोल तयार करून आपण त्या ब्रेडच्या स्लाइसमध्ये भरणार आहोत आणि त्याला चांगला गोल असा शेप देणार आहोत. आणि अशा सुंदर सुंदर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या संजुमाईज क्रिएशन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी याआधी सुद्धा पनीरच्या रेसिपी टाकलेल्या आहेत आणि यानंतरही मी काही रेसिपी टाकणार आहेत. तरी आपण सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे आपल्याला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन आपल्याला येईल. तर अशा पद्धतीने आपण सगळे रोल हे तयार करून घेतलेले आहे आणि ह्या सगळ्या सारणामध्ये 8 रोल तयार झालेले आहेत. आता हे रोल आपण जे आपण मैद्याची स्लरी तयार केली होती त्यामध्ये आपण ते टाकून घेणार आहोत आणि आता मी एका बाजूला ब्रेड क्रम्स घेतलेले आहे आणि ह्या ब्रेड क्रम्समध्ये आपण तो घोळून घेणार आहोत किंवा त्याला छान सगळीकडून असं ब्रेड क्रम्ब लावून घेणार आहोत. त्यामुळे आपले हे जे ब्रेड रोल आहेत ते चांगले खुसखुशीत असे तयार होतील. आपण हे ब्रेड क्रम्बमध्ये घोळवताना एकाच हाताचा वापर करायचा आहे, नाहीतर ते आपल्या हाताला चिटकून पुन्हा त्या मैद्याच्या स्लरीमध्ये पडतील. त्यासाठी आपल्याला एकाच हाताचा उपयोग करायचा आहे.
अशा पद्धतीने आपण सगळे हे ब्रेड रोल्स जे आहे ते तयार करून घेतलेले आहे. आणि आता एका बाजूला आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण आता शॅलो फ्राय ह्या ब्रेड रोलला करणार आहोत. आणि थोडं मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हे ब्रेड रोल चांगले परतून ब्राऊन रंगावर असे क्रंची असे तयार करून घेणार आहोत. आणि हे ब्रेड रोल आपण टोमॅटो सॉससोबत खायला देणार आहोत. लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना हे खूप आवडतात. आपण घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.